समजा 1 कोटीचा फ्लॅट घेतला पुण्यात आता 2 BHK, तर तो EMI भरत त्याला तो जातो 1.5 कोटीपर्यंत आणि त्याचं रेंटल इन्कम येत असेल कदाचित 30,000 रुपये महिना. बरोबर. तर 1.5 कोटीच्या प्रॉपर्टीवरती 30,000 रुपये महिना जर कमी काढत असेल तर म्हणजे 12×36 म्हणजे 3.6 लाख पर ॲनम माझा यील्ड झाला. बरोबर. तर माझी प्रॉपर्टी 1.5 कोटीची आणि मला इथे 3.6 3.5%चाच रिटर्न भेटतोय. ते खूप कमी आहे, 1.5 ते 2%पर्यंतच जातं. बरोबर. टोटल काढलं तर. पण त्याच्या व्यतिरिक्त लँड जर तुम्ही घेणार असाल तर लँड इज लिमिटेड. दॅट इज ॲटलिस्ट वन्स इट इज रेकमेंडेड की यू कॅन बाय, पण ती पण तुम्ही चांगल्या ठिकाणी घ्या कारण की त्यातही स्कॅम्स असतात. तर रिअल इस्टेटमध्ये लँड प्रिफर्ड आहे प्रॉपर्टीजपेक्षा. दुसरं गोल्डबद्दल, तर गोल्ड मला असं वाटतं की तेव्हा 2 प्रकारचे लोक असतात की गोल्ड वापरणारे असतात आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून करणारे असतात. बरोबर. तर इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असाल तर आजकाल पेपर गोल्डचा पण प्रकार आहे. ओके. पण वापरणार असाल तुम्ही फक्त लॉकरमध्ये नसेल ठेवत तर तुम्ही हाऊस म्हणून पण तुम्ही घेऊ शकता, कारण की सगळेच पैसे फक्त इन्व्हेस्ट नाही करायचे. तर तुम्ही गोल्ड ज्वेलरी वापरणार असाल तर तुम्ही गोल्ड ज्वेलरी करा, वापरणार असेल तर मग तुमची हाऊस होते. त्यामध्ये त्याची कॉस्ट तर तुम्हाला द्यावीच लागणार, GST म्हणा, मेकिंग चार्जेस म्हणा, ही कॉस्ट आहे त्याची, ती जाईल. पण इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार असाल तर तुम्ही गोल्ड बॉन्ड्स घेऊ शकता किंवा गोल्ड फंड्स घेऊ शकता.